रामकृष्ण हरी सज्जन हो. आज आपल्यासमोर हा जो भाग करणार आहे तो आहे दशक्रिया विधी संबंधी प्रवचन. आता अलीकडे या 10-20 वर्षांमध्ये दोन गोष्टी अतिशय महत्त्वाने केल्या जातात. तो बदल झालेला आहे आणि तो चांगला आहे. एक तर जन्मोत्सवाचा आनंद, म्हणजे आपण त्याला वाढदिवस म्हणतो. अगदी लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत त्याचे वाढदिवस केल्या जातात आणि वाढदिवसाला इतर कार्यक्रमाबरोबरच कथा कीर्तनंसुद्धा केल्या जातात. म्हणून वाढदिवसाचं कीर्तन असं एक असतं. आणि दुसरा एक त्याच्या विरुद्ध भाग आहे आणि तो आहे मेल्यानंतर जी दशक्रिया असते, स्मशानावर केल्या जाते, त्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने प्रवचन. तर दशक्रिया विधीच्या निमित्ताने जे प्रवचन केलं जातं त्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक लोकांनी, अनेक विद्यार्थ्यांनी आमच्याकडे मागणी केली की आम्हाला ते कीर्तनं शिकवा. अनेक लोकांना शिकवली पण आम्ही. आणि त्या संदर्भामध्ये असा छोटासा आपला व्हिडिओ, म्हणजे मार्गदर्शक तत्त्व आज आपणाला सांगणार आहे. तुम्हाला ऐकावं आणि ऐकून घ्या. आणि ज्यांना शिकायचं आहे त्यांनी हे मार्गदर्शक तत्त्व करून त्यांनी ते प्रवचन करायला हरकत नाही आहे. जीवनाचं तत्त्वज्ञान त्यात सांगितलेलं आहे आणि त्याला शीर्षक दिलेलं आहे आजच्या या भागाला, दशक्रिया विधी संबंधी प्रवचन. तर दशक्रिया विधी असं म्हटलेलं आहे. म्हणजे दश म्हणजे 10 क्रिया, त्यांचा विधी, त्या संबंधी प्रवचन. तर आता ह्याच्यातच सांगितलं जातं की हा जो विधी आहे हा 10वा विधी आहे. म्हणजे मनुष्य जन्माच्या अगोदरपासून ते विधी होतात. 42 विधी सांगितलेले आहेत. पण आपल्याला इथून तरी विधी माहिती नक्की आहेत की गर्भाधान संस्कार, या विधीला संस्कार म्हणतात. तर स्त्रीला गर्भ राहिला की तो एक गर्भधारणा संस्कार जो असतो तिथून सुरू होतात. आणि मग इथे हे 16 संस्कार, 48, 40 संस्कार, हे सगळं शास्त्रकारांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. तर हा त्यातला दशक्रिया विधीचा 10वा संस्कार आहे. तर हा संस्कार काय आहे? स्मशानावर भटजीबुवा म्हणजे भूदेव ते हा विधी पार पाडत असतात. आणि तो विधी पार पाडत असताना जे भगवान विष्णूचं जे पद असतं, असं चौथरा बांधलेला असतो आणि त्याच्यावर या पादुका असतात. त्या चरण पादुका भगवान विष्णूच्या असतात. ते पद म्हणजे साम्य पद असे असतात. आणि तिथे हा विधी खाली चालू असतो. आणि हा सगळा विधी संपत आला की त्या पादुकेच्या जवळ त्याच्यामध्ये बली म्हणजे काकबली हा त्यातला महत्त्वाचा, गोग्रास असतो, इतर 5 बली असतात. तर त्यामध्ये काकबली असतो, कावळ्याला देणारा बली. तर तो ठेवला जातो आणि मग ते सगळे लोक प्रार्थना करतात आणि मग काकस्पर्श झाला की तो कार्यक्रम संपतो. काकस्पर्श झाला की बस हा तो विधी संपला तिथे. म्हणजे तो जीवात्मा मुक्त झाला मृत्यूलोकातून, असा हा शास्त्राचा संकेत आहे. तर हे करत असताना जोपर्यंत भूदेव हे बाकीचे मंत्र तंत्र बोलून जे संस्कारातले विधी करतात, तर ते सगळं आटपता तोपर्यंत हा बराचसा वेळ मोकळा असतो. आणि त्यामुळे जे आप्तेष्ट जमलेले असतात स्मशानामध्ये, त्यांना काहीतरी धार्मिक जीवनासंबंधी शास्त्र ऐकवायचं म्हणून प्रवचनाची प्रथा सुरू झाली. आणि योगायोग असा की स्मशान वैराग्य नावाचं एक वैराग्य आहे. एक दुसरं वैराग्य आहे, प्रसूती वैराग्य आहे. आणखीन वेगवेगळे 4-5 वैराग्य शास्त्रकारांनी सांगितलेत. त्यात स्मशान वैराग्य हे महत्त्वाचं सांगितलेलं आहे की माणूस स्मशानामध्ये गेला त्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने किंवा अग्नी देण्याच्या निमित्ताने किंवा सावडायच्या निमित्ताने, की तिथे त्याला वैराग्य होतं की अरे आपलं पण असंच होणार. एकाची पाहतसा दहणे, कारे त्या गुणे सावध व्हाणा. आपण ते दहन पाहत असताना, चिता पेटलेली पाहत असताना आपल्यालासुद्धा वैराग्य होतं. म्हणजे स्मशान नावाचं एक वैराग्य आहे. तर दशक्रियाच्या विधीच्या निमित्ताने जे लोक जमलेले असतात ते जास्तीत जास्त जमलेले असतात. काय असतं, एखादा मनुष्य वारला म्हणजे मेला की
तो ताबडतोब दुसऱ्या दिवशी त्याचे अंत्यसंस्कार करावे लागतात. आणि लांब लांबचे लोक कळवता कळवता येता येता त्यांना वेळ लागतो, म्हणून मग काही दुसऱ्या दिवशी सावडायला येतात. ते जर नाही जमलं तर मग माणसं 10व्याला मात्र सगळे जे आलेले नाहीत तेही आणि जे आले तेही, असं जास्त समुदाय असतो. आणि त्यावेळी त्या समुदायाला वैराग्य त्या स्मशानामध्ये प्राप्त झालेलं असतं. आणि त्यावेळी जो काय वेळ असतो ना, तो वेळ फार कमी असतो. काकस्पर्श झाला की लोक टाळ्या वाजवतात आणि तो विधी, ते प्रवचन तिथेच संपवावं लागतं. त्याच्या अगोदर अर्धा तास होईल, पाऊण तास होईल, किंवा कदाचित 10-15 मिनटंसुद्धा होईल. काकस्पर्श कदाचित लवकरसुद्धा होतो. आणि म्हणून तेवढ्यात तो प्रवचनाचा भाग संपवायचा असतो. आणि जोपर्यंत काकस्पर्श होत नाही तोपर्यंत प्रवचन चालू ठेवायचं असतं, असा साधारण संकेत आहे. तर ते प्रवचन सांगत असताना त्यातला विषय काय असू शकतो, तर स्मशानातला वैराग्याचा, जीवनाचं सार सांगणारा त्या 15-20 मिनटामध्ये, अर्ध्या तासामध्ये तो विषय मांडायचा असतो. बाकी तुम्हाला प्रवचन येते आणि पाठ केलेलं आहे म्हणून ते तिथेच मांडायचं असतं असं नाही. तर हा जो मनुष्य आहे तर तो जन्माला येतो कसा, राहतो कसा, कसा राहायला पाहिजे, काय घेऊन जातो आणि कुठे जातो, या संदर्भामध्ये ते विवेचन असलं पाहिजे. आणि मग हे व्यावहारिक जे विवेचन आहे ते व्यावहारिक सांगा, अभंगातून सांगा. अभंग सांगून त्याच्यावर सांगितलं तरी हरकत नाही. नसेल तर मग तुम्हाला संस्कृत बऱ्यापैकी येत असेल तर भगवद्गीतेतले श्लोक वगैरे घेऊन त्याच्यावरही आपलं विवेचन करता येतं. त्याचा सारांश बघा कसा सांगता येतो तो. तुकाराम महाराजांची कल्पना काय आहे या संदर्भामध्ये, या दशक्रिया विधीच्या निमित्ताने, किंवा या एकूणच मृत्यू पावल्यानंतर कोण मरतो, आत्मा तर मरत नाही, तो अजरामर आहे. आणि हे शरीर जे आहे हे मरत नाही, पंचमहाभूतांचे जड आहे. प्रेत म्हणतात त्याला. इत म्हणजे जाणे, प्रकर्षेन इत, हा प्राण निघून जातो, म्हणजे लिंग देह निघून जातो, वासनात्मक देह जातो. आत्मा सच्चिदानंद आहे, तो कुठं जात नाही, शरीर पंचमहाभूतात जातं. मग हा जीवात्मा जो जातो तो कुठे जातो आणि राहतो तो कसा राहायला पाहिजे, येतो तो कसा येतो इथे, या संदर्भातलं विवेचन असलं पाहिजे. पण संतांची जी भूमिका आहे ती अत्युच्च आहे. तुकाराम महाराज या संदर्भामध्ये काय म्हणतात, तो अभंग या प्रवचनासाठी घेतला तर हरकत नाही आहे. महाराज म्हणतात, पिंड पदावरी दिला आपुलिया करी, माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण, झाले गयावर जन. हे ज्ञानी पुरुषांची भूमिका आहे. तुकाराम महाराज म्हणतात की पिंडदान, काकस्पर्श, गयेला जाऊन काही काही पितरांचं हे करतात, विधी करतात. ह्या सगळ्या विधी मेल्यानंतरच्या आहेत. दशक्रिया विधीच्या नंतरसुद्धा गयेला जाऊन विधी करतात काही लोक मासिक विधी, महिन्याला विधी करतात, काही 6 महिन्याला करतात, वर्ष श्राद्ध करतात, वर्षाने सुद्धा एक विधी प्रत्येक वर्षी करतात. असे लोक ते करत राहतात. त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणी, त्यांना पितृतर्पण केलं जातं. तुकाराम महाराज या संदर्भामध्ये म्हणतात की त्या विष्णुपदावर मी जिवंत असतानाच माझा देह अर्पण केला. पिंड पदावरी, पिंड म्हणजे हा देह पंचमहाभूतांचा, हा पिंडच आहे एक प्रकारचा. हा जर मेल्यानंतर फेकून दिला तर कावळ्या कुत्र्यांना ते कावळेसुद्धा पिंडाला, हे पिंड खाणारच आहेत. आणि कबीर पंथामध्ये किंवा त्या पंथामध्ये असं आहे की कबीराचंही म्हणणं असं आहे की अरे मी जर मेलो ना तर मला फेकून द्या, ते कावळ्या कुत्र्यांना यांना त्यांना एक फराळाचं होईल म्हणाले. उगीच जाळीत बसा आणि ते प्रदूषण करत नका बसू, असं कबीराचा दोहा आहे एक. असो, पिंड पदावरी दिला आपुले करी, मी जिवंत असतानाच त्या विष्णुपदावर माझा हा देह अर्पण केला. माझे झाले गयावर्जन, त्या विधीनेच माझं गयावर्जन झालं. गयेला जाऊन जो पिंडदान वगैरे करतात ना, तो विधी माझा इथेच झाला जिवंत असतानाच. फिटले पितरांचे ऋण, पितरांचं ऋण काय असतं, माझा मुलगा चांगला असावा आणि चांगला संसार करावा, त्याने नीतिन्यायाने वागावं,
तर तसं मी सगळं केलेलं आहे आणि हेच पितरांचं ऋण आहे. आईवडिलांना मी जपलेलो आहे, भगवंताला जपलेलं आहे, म्हणजे भगवंताची भक्ती मी केलेली आहे. तेव्हा हे ऋण माझं इथंच पेटलं. तर कारण ऋण आहे ना, मातृपितृ ऋण आहे, पुन्हा समाज ऋण आहे, आणि पुन्हा दुसरं आणखीन गुरूंचं ऋण आहे, देवाचं ऋण आहे. यांचे जे सगळे ऋण आहेत ना, ते हे पितरांचं ऋण त्यात महत्त्वाचं आहे. महाराज म्हणतात हे माझं फेटलं. केले कर्मांतर, मी कर्मांतर केलं, म्हणजे माझे जे पहिले कर्म होते ज्ञानाच्या अगोदरचे आणि आता ज्ञान झाल्यानंतर मी हे सांगतो आहे. म्हणजे हे ज्ञानोत्तर अशा प्रकारची भूमिका होऊ शकते. सामान्य माणसाचं तसं होत नाही, ते सगळे विधीबरोबर पार पाडणार. महाराज म्हणतात मी तसं नाही केलं, मी कर्मांतर केलं. म्हणजे काय की माझी ज्ञानपूर्व भूमिका आणि आत्ताची भूमिका आहे की सगळं कर्मांतर केलं मी. कर्मांतर झालं पाहिजे. माणसं धर्मांतर करतात, पक्षांतर करतात, विषयांतर करतात, भाषांतर करतात, पण कर्मांतर करत नाहीत. कर्मांतर झालं पाहिजे, म्हणजे कर्मामध्ये बदल झाला पाहिजे. महाराज म्हणतात ते मी केला. बोंब मारिली हरिहर, ते चिता जेव्हा पेटवतात ना, तेव्हा ते एक गाडगं घेऊन असा मनुष्य फिरत असतो, मागचा मनुष्य गाडगं फोडतो आणि बोंब मारतात. तर ती बोंब म्हणले माझी कोणती आहे, तर हरिहर, देवाचं नाव घेतलं मी. तुका म्हणे माझे भार उतरिले ओझे, आणि माझं जे अहमत्व आणि ममत्व हे मी जाळून टाकलं, आणि त्यामुळे माझं सुखदुःखाचं ओझं खाली उतरलं, मी सच्चिदानंद स्वरूप झालो. अशी ती भूमिका तुकाराम महाराजांनी जिवंत असतानाच प्रगट केली. यालाच म्हणतात जीवनमुक्ती. जिवंत असतानाच मुक्त होणं, आणि यालाच म्हणतात ब्रह्मचर्य, ग्रस्त, वानप्रस्थ आणि संन्यास. जेव्हा संन्यास वृत्ती होते ना, शेवटचा 25वा भाग, त्यावेळी सगळी वृत्ती आपली परमेश्वराकडे लावली पाहिजे. आणि तसं माझं झालेलं आहे. म्हणजे त्यांना 4थ्या आश्रमात सुद्धा जावं लागलं नाही. 40-42 वर्षामध्येच त्यांनी आपला मृत्यूलोक सोडला आणि वैकुंठाला गेले. ते एवढ्याच्यामध्ये त्यांनी हे सगळं केलं. तेव्हा हे सार त्या प्रवचनकारांनी सांगितलं पाहिजे. मनुष्य येतो कसा, पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी वगैरे, राहतो कसं, ब्रह्मचर्य, ग्रस्त, वानप्रस्थ, संन्यास, याप्रमाणे त्यानं राहिलं पाहिजे. काय केलं पाहिजे, तर त्याने इथे हे 4 आश्रम आणि 4 मुक्ती प्राप्त केल्या पाहिजे. आणि 4 पुरुषार्थातला एक तरी पुरुषार्थ केला पाहिजे, त्याचं वर्णन केलं पाहिजे. जातो कुठे, तर ते सांगितलेलं आहे. जातो कुठे म्हणजे तो काय घेऊन जातो, तर तो आपलं जे कर्म आहे, पाप आणि पुण्य, तो घेऊन जात असतो पुढच्या जन्मामध्ये. धन आणि भूमौ पशवश्च गोष्टे, भार्या गृहद्वारे जना स्मशाने, देहश्चितायां परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एकः. धन आणि भूमौ, भूमीवर धन राहतं. धन आणि भूमौ पशवश्च गोष्टे, हत्ती घोडे वगैरे काय असेल ते गोठ्यामध्ये राहतात. देह चितेवर जळतो आणि हे सगळे आपतेरेष्ट परत येतात, आणि आपण जाताना फक्त आपले कर्म जे आहेत ते घेऊन जात असतो. तेव्हा असा हा भाग आहे. आणि याच्यावर मग गीतेचे दाखले आहेत. जातस्य हि ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च, तस्माद अपरिहर्थे न त्वं शोचितुमर्हसि. भगवान अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, जातस्य हि ध्रुव मृत्यू, जो जन्माला आला आहे तो नक्की मरणार आहे, आणि जो मेलेला आहे तो नक्की जन्माला येणार आहे. त्यामुळे तो कशा करता शोक करतोस, असं हे तत्त्वज्ञान आहे. जर तसं तत्त्वज्ञान सांगता आलं तर ते पण सांगितलं पाहिजे. माऊली त्याच्यावर लिहितात, उपजे ते नासे, नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. तेव्हा उपजते ते नाचतं, नाचतं ते पुनरपि दिसे, ते परत जन्माला येतं, परत त्याची रिसायकलिंग चालूच असते. अशा प्रकारचा हा प्रवास, जीवनाचा प्रवास, त्या स्मशान वाटिकेमध्ये जमलेले जे लोक असतात ते एकाग्रतेने ऐकतात. त्याच्या अगदी जवळचे नातेवाईक असतात ना, ते मात्र ते ऐकण्याच्या वगैरे स्थितीत नसतात, ते आपल्या विधीत गुंतलेले असतात. पण इतर जे लोक असतात ना, त्यांना या प्रवचनाचा नक्की फायदा होतो. आणि तो फायदा करून देण्यासाठी प्रवचनाचा हा उपक्रम जो लोकांनी, समाजाने सुरू केला आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे आता कीर्तनकार, प्रवचनकारसुद्धा हे अशा प्रकारचे प्रवचनं, दशक्रियाविधीचे प्रवचनं
जिकडे तिकडे करू लागलेले आहेत. त्यामुळे तिथलं प्रवचन अशा स्वरूपाचं असावं, त्यासाठी ही एक रूपरेषा आज मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तेव्हा सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटीत राहा. रामकृष्ण हरी.